मैत्रिणींनो, उन्हाळ्याचा सीझन चालू झाला आहे आणि मार्केटमध्ये कैरी बऱ्यापैकी स्वस्त झाली आहे. तर आज आपण कैरीपासून 3 पदार्थ कसे बनवायचे त्याची रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया छान चटपटीत अशा कैरीच्या चटणीने. तर सगळ्यात आधी यासाठी साहित्य बघूया. साधारणपणे 1 वाटी कैरी, अर्धा वाटी कांदा, तेल, लाल मिरची पावडर, मोहरी, जिरं, चवीपुरतं मीठ, गूळ आणि शेंगदाण्याचा कूट. तर सगळ्यात आधी मिक्सरचा जार घ्यायचं, त्यामध्ये कैरी आणि कांदा घालून घ्यायचा. इथे मी कैरीच्या निम्मा कांदा घेतलेला आहे. चवीपुरता गूळ घातला आहे, शेंगदाण्याचा कूट घातला आहे, लाल मिरची पावडर घातलं आहे, चवीपुरतं मीठ घातलं आहे, त्यानंतर थोडंसं जिरं घातलं आहे आणि त्यानंतर आपण इथे चवीपुरता गूळ घालून घेतला आहे. आणि आता याला थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत. तर ही कैरी फ्रीजमध्ये आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही. तर छान चटपटीत कैरीची चटणी फक्त 2 मिनटामध्ये इथे आपण बनवलेली आहे. आता याला एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि त्यानंतर छान अशी याला फोडणी देणार आहोत. तर फोडणी फक्त मस्त बसली पाहिजे, त्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवायचं. त्यामध्ये मोहरी घालायची, जिरं घालायचं, जिरं मोहरी अगदी मस्त फुलू द्यायची. तर मैत्रिणींनो, एक गोष्ट सांगायची विसरले, ते म्हणजे मी इथे तोतापुरी कैरीचा वापर केला आहे. तुम्ही गावरान कैरी देखील घेऊ शकता. तर तेल छान गरम झाले, जिरं घातलं, मोहरी घातली, जिरं मोहरी मस्त फुलू दिली. आता त्यामध्ये आपण थोडासा हिंग घातला आहे, अगदी चिमूटभर. हवं असेल तर तुम्ही यामध्ये कढीपत्त्याची पानं देखील घालू शकता. आणि आता हा तडका म्हणजेच फोडणी ह्या चटणीवर आपण घालून घेणार आहोत. छान अशी चुरचुरीत फोडणी करायची आणि चटणीवर घालून घ्यायची. तर कैरीची चटपटीत चटणी बनून तयार आहे. पोळी, भाकरी, भात अगदी कशासोबतही खाऊ शकता. आता ह्यानंतर पुढची रेसिपी आहे, ते म्हणजे कैरीचं चटपटीत असं लोणचं अवघ्या 5 मिनटात बनून तयार होतं. तर ह्या सगळ्या इन्स्टंट रेसिपी आहेत, खूप झटपट बनवून तयार होतात. तर ह्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराची कैरी घेतलेली आहे. कैरी स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर कोरडी करून घ्यायची. ही जी स्टेप आहे ह्या 3ही रेसिपीसाठी फॉलो करायची आहे. कैरी स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घ्यायची. त्याचं देठ काढून घेतलं आहे. त्यानंतर आता ही कैरी आपण बारीक चिरून घेणार आहोत. तर साईज तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर हल्ली कैऱ्या नवीन मार्केटमध्ये आलेल्या असल्यामुळे अजून त्या कोळीला लागलेल्या नाही आहेत. त्यामुळे तुम्ही बघू शकता ह्यामध्ये मोठी अशी कोळी तुम्हाला दिसणार नाही, अगदी छोटीशी आहे. तर सगळ्यात आधी असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याला बारीक साईजमध्ये आपण चिरून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, तुम्ही कैरीची कुठली रेसिपी आवडीने करता आणि खाता कमेंट करून नक्की सांगा. तर साधारणपणे ह्या साईजमध्ये आपण कैरी बारीक चिरून घेतलेली आहे. आणि चटणी काय, लोणचं किंवा काय, कैरीचा तक्कू काय, खूप इन्स्टंट आहे. घरात आहे त्या साहित्यामध्ये आणि अगदी झटपट अशा बनवून तयार होतात. तर तुम्ही ह्या रेसिपी नक्की ट्राय करा. आता सगळी कैरी चिरून घेतलेली आहे. ह्यामध्ये हळूहळू एक एक जिन्नस आपण घालून घेणार आहोत. सगळ्यात आधी चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे. त्यानंतर आपण घालून घेणार आहोत लाल मिरची पावडर. तर याचं असं काही ठराविक प्रमाण नाही, आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर तिखट घालून घेतलं आहे. त्यानंतर आपण घालून घेणार आहोत ते म्हणजे हिंग. हिंगामुळे याला खूप छान खमंगपणा येतो, त्यामुळे हिंग घालून घ्यायचा. आणि ही आहे मोहरीची डाळ आणि थोडीशी मोहरी देखील मिक्सरला बारीक फिरवायची आणि ते पावडर देखील यामध्ये घालून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घातलं, थोडीशी साखर घातली आणि मोहरी जी असते ती मिक्सरला फिरून त्याचं पावडर देखील यामध्ये घालून घेतलं आहे. पण तो व्हिडिओ स्किप झालेला आहे, त्यामुळे छान असं खमंगपणा येतो. 2 ते 3 चमचे मोहरी घ्यायची आणि मिक्सरच्या जारमध्ये बारीक फिरून घ्यायची. आता थोडा वेळ याला असं झाकून ठेवायचं. 10 मिनटानंतर तेल गरम करायचं, मोहरी घालायची, त्यानंतर जिरं घालायचं, थोडासा हिंग घालायचा, 1 चमचा मेथी दाणे घालायचे. मेथी दाणे कंपल्सरी घालायचे आहेत. आणि ही चुरचुरीत फोडणी आता आपण ह्या लोणच्यावर घालून घेणार आहोत. 10 मिनटानंतर फोडणी घालायची, म्हणजे याला छान बऱ्यापैकी पाणी सुटलं जातं. आणि कलर देखील अगदी सुंदर असा आलेला आहे. इथे मी आपल्या नॉर्मल खाण्याच्या तेलाचा वापर केला आहे. तुम्ही इथे
मोहरीचं तेल देखील वापरू शकता, काहीच हरकत नाही. ह्यामुळे तर लोणच्याला अजून छान चव येते. आता चमच्याच्या साहाय्याने फोडणी घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे लोणचं 7 ते 8 दिवस आरामात टिकतं. आता याला आपण साईडला ठेवूया आणि त्यानंतर आपण बनवून घेऊया ते म्हणजे कैरीचा तक्कू. तर तक्कू करण्यासाठी कैरी सगळ्यात आधी धुवून घ्यायची, त्याचं देठ काढून घ्यायचं आणि त्यानंतर ही कैरी किसून घ्यायची. हवा असेल तर साल काढून घेऊ शकता, नाही काढून घेतलं काहीच हरकत नाही आहे. आता किस असा लांब लांब पडला पाहिजे, ह्या पद्धतीनं आपल्याला ही कैरी व्यवस्थित अशी किसून घ्यायची आहे. तर साहित्य यामध्ये साखर आहे, मीठ आहे, लाल मिरची पावडर आहे, तेल आहे आणि आपण इथे मोहरी बारीक करून घेतलेली आहे. सगळ्यात आधी आता कैरी किसून घेऊया. साहित्य मी तुम्हाला इथे असं पर्टिक्युलर दाखवलेलं नाही आहे, पण ओरली तुम्हाला हे सगळं साहित्य सांगितलेलं आहे. तर तुम्हाला सोयीस्कर व्हावं म्हणून ह्या सगळ्या रेसिपी मी एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता छान अशी कैरी किसून घेतली आहे, ह्यामध्ये घालून घेऊया. आपण इथे साखर घालून घेतली आहे, त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर हे आहे लाल तिखट, चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता, ह्याचं देखील काही परफेक्ट असं प्रमाण नाही आहे. त्यानंतर ही आहे मोहरी दळून घेतली आहे मी मिक्सरला, तर ही मोहरीची पूड आहे. तर आधीच्या व्हिडिओ स्किप झाल्यामुळे तुम्ही बघू शकला नाहीत. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. ह्यामध्ये तुम्ही मोहरीची डाळ देखील थोडीशी मिक्सरला फिरवून घालू शकता, घातलं तर काहीच हरकत नाही, चव खूप छान येईल. आणि बऱ्याच ठिकाणी तक्कू करताना इन्स्टंट तक्कू जेव्हा बनवला जातो त्यामध्ये कांदा देखील घातला जातो. म्हणजे कांदा देखील किसून घ्यायचा, कैरी देखील किसून घ्यायची आणि मग त्याचा तक्कू बनवायचा, पण तो लवकर खराब होतो, त्यामुळे मी इथं फक्त कैरीचा तक्कू बनवलेला आहे. आता परत फोडणी करून घ्यायची आहे. तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मस्त चुरचुरीत फोडणी आपण ह्या तक्कूवर घालून घेणार आहोत. तर तुम्हाला वाटत असेल सगळ्या रेसिपीमध्ये फोडणी का घातली, तर फोडणीमुळे चव छान येते आणि जो पदार्थ आहे तो जास्त टिकतो. जिरं घातलं, मोहरी घातली, हिंग घातला आणि मस्त चुरचुरीत अशी फोडणी तयार करून घेतली आणि ही देखील आता आपण ह्या तक्कूवर घालून घेणार आहोत. सगळ्या रेसिपीमध्ये हिंगाचा देखील आवर्जून वापर केलेला आहे आणि फोडणीमध्ये थोडीशी हळद घालायची, म्हणजे तक्कूला कलर खूप सुंदर येतो. तर मैत्रिणींनो, एकाच व्हिडिओमध्ये कैरीची चटपटीत चटणी, लोणचं आणि तक्कू बनवलेला आहे. रेसिपी नक्की ट्राय करा, कशी वाटली ते कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे चटणी, लोणचं, तक्कू कसं वाटलं कमेंट करून सांगा. कुठली रेसिपी जास्त आवडली कमेंट करून सांगायला विसरू नका. आता याला काचेच्या बाउलमध्ये सर्व करून घेतलेलं आहे. आता पुढे आपण ह्या सगळ्या रेसिपी एकाच ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चटणी, लोणचं आणि तक्कू तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय. रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.